बस स्थानकाबाहेर कचऱ्याचा उकिरडा, भयंकर दुर्गंधीने प्रवासी आणि रिक्षा चालकांचे आरोग्य धोक्यात। धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसर सध्या दुर्गंधी आणि कचऱ्याच्या नरकयातनेत अडकला असून परिसरातील हॉटेल आणि दुकानदारांनी उकिरडा बनवलेल्या या जागेवर पावसाच्या पाण्यामुळे कचरा अक्षरशः सडत असून त्यात किडी पडल्याचे विदारक चित्र समोर आले आहे। या जीवघेण्या घाणीच्या साम्राज्याला लागूनच रिक्षा स्टॉप असल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर तिथे उभे राहणाऱ्या गोरगरीब रिक्षा चालकांना आणि ये जा करणाऱ्या हजारो प्रवाशांना या दुर्गंधीचा भयंकर आणि नाहक त्रास सहन करावा लागत आहे। एकीकडे सबका साथ सबका विकासचे आश्वासन देणारे आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांचे मोठे फोटो असलेल्या जाहिराती भिंतीवर झळकत असताना अगदी त्याच्याच खाली मलेरिया आणि टायफॉइड सारख्या विषारी आजारांना निमंत्रण देणारा हा कचऱ्याचा ढीग धुळे महानगरपालिकेच्या असंवेदनशीलतेची आणि नाकर्तेपणाची साक्ष देत आहे। प्रशासनाच्या या भोंगळ कारभारावर एका स्थानिक नागरिकाने अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून महानगरपालिकेने फक्त खोटी आश्वासने न देता गोरगरिबांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ थांबवावा आणि एखाद्या मोठ्या साथीच्या आजाराची वाट न पाहता तातडीने या कचऱ्याचा बंदोबस्त करावा, अशी आर्त आणि रास्त हाक आता सामान्य धुळेकर देत आहेत। येथील अतिशय निंदनीय आणि घाण प्रकार, हॉटेलवाल्यांचा सगळा कचरा इथं येतो आणि गोरगरीब रिक्षावाले सगळे पोट भरणारे त्यांच्या आरोग्याशी धोका असलेलं असं खराब अवस्थेत ते बिचारे तिथं उभे राहून पोट भरतात। शासन याच्याकडे लक्ष देईल का? धुळे महानगरपालिका नुसतं आश्वासन देतं की सबका विकास सबका साथ, पण इथं सगळं खोटं कारभार आहे। महानगरपालिकेने लवकरात लवकर याचा बंदोबस्त करावा ही आमची विनंती। बघून घ्या ही घाण किती गंदी इथं, अक्षरशः विषारी मलेरिया, विषारी टायफॉइड अशी परिस्थिती झालेली। आणि वरती पाहिलं का मुख्यमंत्री साहेबांचा फोटो आहे, त्याच्यानंतर एकनाथ दादा त्याला जोरात पाहू राहिले, अजून ताई आपल्या सुनीताई, अजित पवार, तुलसीदास सावे, जयकुमार राव साहेब पालकमंत्री।